परवा होळी, काल धुलवड म्हणल्यावर घरी मटण. हा मटणाचा बेत होता. तांबडा रस्सा, सुक्कं, भाकरी, भात हा स्वयंपाक घरचा मी केलेला होता आणि आता बनवत आहे तो ऑर्डरचा. 1 किलो मटण आहे, स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये हळद, मीठ टाकून छान असं मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आणि नंतर मी वाटण तयार करून घेतले. वाटण झाल्यानंतर मी तेलामध्ये छान असं मटण परतून घेतले आणि पातेल्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकून छान अशी वाफ काढून घेतली. वाफ काढल्याने आपल्याला मटणाला पाणी सुटण्यास मदत होते व मटण लवकर शिजते. अशा पद्धतीने मी मटण वाफवून घेतले. नंतर त्यामध्ये कोल्हापुरी मसाला टाकला आणि तयार केलेले वाटण टाकून छान असं परतून घेतले आणि त्यानंतर मी गरम पाणी टाकलं. मटण शिजत होते तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती भात शिजवण्यासाठी ठेवला होता. त्यांचा पूर्ण स्वयंपाक होता. तांबडा रस्सा होता, सुक्कं, पिवळा रस्सा, भात, भाकरी असा पूर्ण स्वयंपाक त्यांचा होता. मग मी हा स्वयंपाक 5 वाजताच करायला घेतलेला, कारण का त्यांना 7 वाजता द्यायचा होता. मग अशा पद्धतीने मी त्यांचा स्वयंपाक करत होते. मटणाचा एवढा सुगंध येत होता की विचारूच नका. आणि मी मटणाचा स्वयंपाक पहिल्यांदा त्यांनी मागितलेला, त्यामुळे मला असं वाटत होतं की आपला स्वयंपाक त्यांना आवडतोय की नाही. बाबा आपली पद्धत वेगळी आहे, त्यांची कशी आहे माहीत नाही. अशा माझ्या 1000 शंका डोक्यात होत्या. तरीही मी जसं मी बनवते त्या पद्धतीने बनवला. सुक्कं मटण बनवलं, पिवळा रस्सा बनवला, भात, भाकरी, तांबडा रस्सा असा त्यांचा पूर्ण स्वयंपाक झाला आणि 7 वाजता त्यांचा स्वयंपाक रेडी होता आणि तो मुलांनी नेऊन बिल्डिंगच्या खाली त्यांना पोच केला. त्यांचा आज सकाळी रिप्लाय आला की ताई खरंच खूप टेस्टी होता. हा रिप्लायही मी यामध्ये ठेवत आहे. पहा, अशा पद्धतीने मी त्यांचा स्वयंपाक पूर्ण करून दिला.